संपूर्ण महाराष्ट्र आज हादरलेला आहे. कारण काल सकाळी जे घडलं ते केवळ एक अपघात नव्हता, तर अनेक प्रश्न सोडून गेलेली एक रहस्यमय घटना होती. एक खाजगी विमान फक्त 500 फूट उंचीवर, आणि पुढच्या काही सेकंदात सगळं संपलं. घटना काय होती? काल सकाळी ठीक 8:45 बारामतीजवळ अचानक भयंकर स्फोटाचा आवाज झाला. शेतात काम करणारे लोक धावून आले, आणि जे त्यांनी पाहिलं ते आजही त्यांच्या डोळ्यासमोरून जात नाही. एक मोठा नेता 4 महत्त्वाच्या सभांसाठी प्रवास करत होता. विमान धावपट्टीच्या दिशेने येत होतं, पण अचानक त्याचा तोल गेला. सुरुवातीला काय सांगितलं गेलं? पहिली माहिती आली, अपघात झाला आहे, नेते जखमी आहेत. थोड्याच वेळात दुसरी बातमी आली, आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला चटका बसला. देश हादरला. मग प्रश्न निर्माण झाले, हा अपघात होता का, की काहीतरी वेगळंच? धोके, तांत्रिक बिघाड, की मानवी चूक? पण जेव्हा एक CCTV फुटेज समोर आलं तेव्हा सगळं चित्रच बदललं. CCTV फुटेजमध्ये काय दिसलं? धावपट्टीजवळच्या एका पेट्रोल पंपाचा कॅमेरा. विमान उतरतानाचा शेवटचा क्षण टिपतो. विमान सरळ येत असतं, आणि अचानक उजवा पंख खाली झुकतो. काही सेकंदात मोठा आगीचा गोळा आणि प्रचंड स्फोट. तज्ज्ञ सांगतात, इंजिन फेल झालं असतं तर विमान अशी दिशा अचानक बदलली नसती. प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? शेतकरी सांगतात, विमान खूपच खाली होतं, त्यातून धूर निघत होता, आणि मग जोरात स्फोट झाला. एका महिलेनं सांगितलं, आग इतकी भीषण होती की जवळ जाता येत नव्हतं. शेवटचा प्रश्न, मग नेमकं काय झालं? तांत्रिक बिघाड, पायलटची चूक, की काहीतरी जाणून बुजून? ब्लॅक बॉक्स सापडल्याशिवाय हे गुपित उघड होणार नाही. आज महाराष्ट्र शांत आहे, पण मनात प्रश्नांचे वादळ आहे. हा अपघात होता की कट? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.